नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा यारो नागपूर आर्मी रॅली भरतीच्या थोडं निघत आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर यारो नागपूरचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे. तर पहा, यारो नागपूरमध्ये जे सहभागी जिल्हे असणार आहेत ते असणार आहे मित्रांनो अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, त्याचबरोबर गडचिरोली, चंद्रपूर हे सहभागी जिल्हे असणार आहे मित्रांनो यारो नागपूरमध्ये. तर यारो नागपूरची जी मित्रांनो 2022ची जी भरती निघाली होती त्यामध्ये बरेच विद्यार्थी कटले होते. 2023च्या भरतीमध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी कटले होते आणि 2023 मध्ये जे यारो नागपूरची भरती झाली होती तर त्यामध्ये सर्वात जास्त पोरं जे मित्रांनो हे पेपरमध्ये कटले होते. त्यापेक्षा पोरं जे मित्रांनो रनिंगमध्ये कटले होते आणि ज्यांनी रनिंग काढली होती ते पण मुले जे मित्रांनो मेडिकलमध्ये किंवा उंचीमध्ये कटले होते. तर बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे यारो नागपूरचे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी याबद्दल सांगणार आहे की यारो नागपूरची भरती कधी निघणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अडखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पण जेव्हा सुद्धा आर्मीची भरती निघत असते तर त्यामध्ये जे मित्रांनो असे 4 ट्रेड असते. जीडी झालं, त्याचबरोबर टेक्निकल झालं, त्याचबरोबर ट्रेड्समॅन झालं, त्याचबरोबर क्लार्क झालं. ठीक आहे, तर जीडी मध्ये जे मित्रांनो जास्त जागा असते आणि जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस मित्रांनो ह्या जीडी मध्ये असते. ठीक आहे, तर जीडी साठी शिक्षण फक्त मित्रांनो 10वी पास लागते. त्याचबरोबर ट्रेड्समॅन मध्ये तुम्हाला 8वी पासवर फॉर्म भरता येते. त्याचबरोबर जे टेक्निकलचं पद आहे तर टेक्निकलसाठी जे शैक्षणिक पात्रता लागते ते लागते मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही 10वी 12वी सायन्स पाहिजे. त्याचबरोबर फिजिक्स, मॅथ, केमिस्ट्री, त्याचबरोबर इंग्रजी यामध्ये तुमचे 50% असले पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 40% असले पाहिजे. तेव्हाच मित्रांनो तुम्हाला टेक्निकलमध्ये फॉर्म भरता येणार. आणि क्लार्कसाठी जे शैक्षणिक पात्रता तर क्लार्कसाठी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी मित्रांनो 10वी 12वी तुम्ही सायन्स पाहिजे आणि 50%च्या वर तुम्हाला असले पाहिजे 12वीमध्ये. तेव्हाच तुम्हाला क्लार्कमध्ये फॉर्म भरता येते. तर आर्मी भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे तर आर्मीमध्ये वयोमर्यादा हे 17.5 ते 21 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये जे आहे तुम्हाला 10वी पासवर जीडीमध्ये सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे, आणि फीचा जर विचार केला तर SC, ST, OBC, WSNT जो पण तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असले तर 500 रुपये फी अगदी आर्मी रॅली भरतीला असते. ठीक आहे, तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचे फॉर्म केव्हापासून चालू. बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचे फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे. तर तुम्हाला आता सांगून देतो, जे यारो नागपूरची जी भरती आहे मित्रांनो आर्मीची तर 8 फेब्रुवारी 2024 पासून मित्रांनो फॉर्म भरणे सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख मित्रांनो 21 मार्च 2024 असणार आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, कारण की आर्मी भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी लेखी परीक्षा असते आणि गप्पलतीमध्ये राहू नका. ठीक आहे, बरेच विद्यार्थी जे मित्रांनो तयारी करत नाही आणि बरेच विद्यार्थी तयारी सुद्धा करत आहेत. तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यासही चालू ठेवा आणि आतापासून ग्राउंड चालू ठेवा. 2023 मध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले त्या ठिकाणी मित्रांनो जास्त तुम्ही त्या ठिकाणी जोर द्या. ठीक आहे, तर फेब्रुवारी महिन्यापासून या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे 8 फेब्रुवारी पासून. यारो नागपूर आर्मी रॅली भरतीमध्ये यावर्षी काय काय चेंजेस करण्यात आले तर यावर्षी चेंजेस जे करण्यात आले ते मित्रांनो यामध्ये फक्त जे क्लार्कचं पद आहे तर क्लार्कमध्ये आता टायपिंग त्यांनी अनिवार्य केली आहे. तर एवढंच मित्रांनो यामध्ये चेंजेस करण्यात आला आहे. ठीक आहे, तर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे सर्वात आधी तुमची यामध्ये ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा असणार आहे. दुसरं मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे. तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथं मेडिकल अशी संपूर्ण प्रोसेस आहे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीची. ठीक आहे, तर सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. जे जीडीचं पद आहे आणि जे ट्रेड्समॅनचं जे पद आहे तर यासाठी जे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तर टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जीकेचे 15 प्रश्न, त्याचबरोबर विज्ञानचे 15 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता जास्तीचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर 60 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग आहे यामध्ये. ठीक आहे, तर आणि जे टेक्निकलचं जे पद आहे तर टेक्निकलसाठी जे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम तो आहे मित्रांनो या ठिकाणी जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर रिझनिंगचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. फिजिक्सचे या ठिकाणी मित्रांनो 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. मॅथचे या ठिकाणी 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर केमिस्ट्रीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टेक्निकलमध्ये. आणि त्यानंतर जे क्लार्कचं जे पद आहे तर क्लार्कमध्ये टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 200 मार्काची परीक्षा असणार आहे. त्यामध्ये 60 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. तर जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. सायन्सचे या ठिकाणी 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. कम्प्युटरचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्यानंतर मॅथच्या या ठिकाणी 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी
इंग्रजीचे जे आहे मित्रांनो 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे, ठीक आहे। तर 1600 मीटर रनिंग आहे आर्मी भरतीमध्ये, ठीक आहे। आणि 1600 मीटर रनिंगसाठी तो टायमिंग भेटणार आहे तुम्हाला। ॲक्सिलेटसाठी तो टायमिंग असणार आहे, तो असणार आहे मित्रांनो 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत। आणि जे सेकंड ग्रुप आहे, सेकंड ग्रुपसाठी तो तुम्हाला टायमिंग भेटणार आहे, तो भेटणार आहे मित्रांनो 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत एवढा टायमिंग भेटणार आहे, ठीक आहे। तुम्ही जर मित्रांनो ॲक्सिलेटमध्ये रनिंग काढली तर तुम्हाला या ठिकाणी पैकीच्या पैकी गुण भेटणार आहे 60 गुण। आणि तुम्ही जर या ठिकाणी 10 पुलअप्स काढल्यात तुम्हाला 40 गुण भेटणार आहे। तर असं 100 मार्काचा यामध्ये ग्राउंड असते। तुम्ही जर सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर सेकंड ग्रुपमध्ये तुम्हाला 48 गुण भेटणार आहे, ठीक आहे। तर पहा ॲक्सिलेटमध्ये रनिंग काढली तर तुम्हाला 60 गुण आणि तुम्ही 10 पुलअप्स काढल्यानंतर 40 गुण, ठीक आहे। तर 100 मार्काचा असं तुमचं ग्राउंड असणार आहे। त्याचबरोबर यामध्ये लॉंग जंप सुद्धा आहे, त्याचबरोबर झिगझॅग सुद्धा आहे। लॉंग जंप आणि झिगझॅगला मित्रांनो मार्क्स असते ते फक्त तसंच असते, ठीक आहे। तर ते तुम्ही बरोबर नाही मारली, समजा लॉंग जंप बना किंवा झिगझॅग बना, तुम्हाला मित्रांनो डबल चान्स दिला जाते त्या ठिकाणी, ठीक आहे। त्यानंतर यामध्ये मित्रांनो उंची 168 सेंटीमीटर लागते। जे जीडीचं पद आहे जीडीसाठी उंची 168 सेंटीमीटर लागते। जे ट्रेड्समॅनचं जे पद आहे त्यासाठी उंची 168 सेंटीमीटर लागते। आणि जे टेक्निकलचं जे पद आहे टेक्निकलसाठी उंची 168 सेंटीमीटर लागते आणि क्लर्कसाठी उंची 162 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर तुमची छाती 77 सेंटीमीटर आणि फुगुट 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एवढं यामध्ये ग्राउंड असते आर्मी भरतीमध्ये, ठीक आहे। तर पहा यामध्ये 1600 मीटर रनिंग साठी जो टायमिंग भेटणार आहे तो 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपसाठी असणार आहे आणि ॲक्सिलेटसाठी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत असणार आहे। तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसरं मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड आणि तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर यारो नागपूरची आर्मीची जी भरती आहे मित्रांनो यावर्षी 8 फेब्रुवारी 2024 पासून तुमचे फॉर्म भरणे सुरू होत आहे आणि शेवटची जी तारीख आहे मित्रांनो 21 मार्च 2024 असणार आहे। आणि तुमची जी लेखी परीक्षा आहे मित्रांनो एप्रिल महिन्यापर्यंत सुद्धा येऊ शकते, ठीक आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास करा। तुम्हाला जरी वाटत असेल मित्रांनो की भरती निघणार नाही म्हणून, तर आतापासून मित्रांनो तयारी चालू ठेवा, ठीक आहे। भरती कन्फर्म निघणार आहे, कारण की जे आहे मित्रांनो या ठिकाणी 1 वर्ष झालं मित्रांनो अजून आर्मीची भरती निघाली। दरवर्षी मित्रांनो आर्मीची भरती निघत असते, दरवर्षी आर्मीची भरती निघत असते, ठीक आहे। तर मागच्या वर्षी सुद्धा निघाली होती आणि यावर्षी सुद्धा जे आहे मित्रांनो निघणार आहे, ठीक आहे। आणि ही भरती निघण्याचा मित्रांनो सर्वात मोठं कारण आहे 2024च्या निवडणुका आणि एप्रिल महिन्यामध्येच तुमच्या निवडणुका असणार आहे आणि मार्च महिन्यापर्यंत जे या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे। तर पहा फेब्रुवारी महिन्यापासून फॉर्म भरणे चालू होणार आहे आणि मार्च महिन्यापर्यंत राहणार आहे। तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा, त्याचबरोबर अभ्यासाची सुद्धा तयारी चालू ठेवा। कारण की आर्मी भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी लेखी परीक्षा, आधी काय व्हायचं की सर्वात आधी ग्राउंड असायचं, पण आता सर्वात आधी लेखी परीक्षा आहे। जास्त मुलं मित्रांनो पेपरमध्ये कटते, ठीक आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे पेपरमध्ये, ठीक आहे। तर आतापासून अभ्यासही चालू ठेवा, त्याचबरोबर ग्राउंड सुद्धा चालू ठेवा। तुम्ही ज्या मित्रांनो मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले त्या ठिकाणी मित्रांनो जास्त तुम्ही जोर द्या, ठीक आहे। ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले त्या ठिकाणी जास्त तुम्ही ताकद लावा, त्या ठिकाणी जास्त मेहनत करा। पेपरमध्ये कटले असेल तर पेपरमध्ये जास्त या ठिकाणी तुम्ही ताकद लावा, ठीक आहे, ठीक आहे। तर 8 फेब्रुवारीपासून फॉर्म भरणे चालू होत आहे। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।